रायगडाच्या शिखरावर तेज उजळले नभाला, मावळ्यांच्या शौर्याने धडकी भरली शत्रूला. आईच्या संस्कारांनी घडला सिंह जगी आला, शिवरायांच्या स्वराज्याचा दीप पेटला देशाला. आदरणीय उपस्थित मान्यवर, गुरुजन व माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण ज्या महान व्यक्तिमत्वाचे स्मरण करतो आहोत ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले राष्ट्रनिर्माते होते. त्यांच्या मनात लहानपणापासूनच स्वराज्याची स्वप्ने होती. जिजाऊंच्या संस्कारांनी त्यांच्या मनात धर्म, नीतिमत्ता आणि प्रजेसाठी प्रेम रुजले. शिवरायांनी स्वराज्य उभे करताना तलवारीपेक्षा बुद्धीचा अधिक वापर केला. त्यांनी गनिमी कावा या युद्धनीतीचा वापर करून बलाढ्य शत्रूंनाही पराभूत केले. अफजल खानाचा पराभव असो किंवा सिंहगडाची लढाई, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या धैर्याची आणि चातुर्याची प्रचिती येते. मात्र त्यांच्या शौर्या इतकीच त्यांची प्रजेवरील माया मोठी होती. स्त्रियांचा सन्मान, शत्रूंच्या स्त्रियांना आदराने वागविणे, शेतकऱ्यांचे संरक्षण हे त्यांचे वैशिष्ट्य होते. शिवाजी महाराजांनी आरमार उभारून सागरी संरक्षणाची पायाभरणी केली. त्यांना किल्ल्यांचे महत्त्व माहीत होते, म्हणून त्यांनी अनेक गडकोट बांधले आणि जिंकले. रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळाली. त्यांच्या राजकारभारात न्याय, शिस्त आणि पारदर्शकता होती. आजच्या काळात आपण शिवरायांकडून काय शिकू शकतो? संकटे कितीही मोठी असली तरी आत्मविश्वास आणि ध्येय स्पष्ट असले तर यश निश्चित असते. त्यांनी दाखवून दिले की वय, परिस्थिती किंवा साधने मर्यादित असली तरी जिद्द असेल तर इतिहास घडवता येतो. मित्रांनो, शिवाजी महाराजांचे जीवन हे प्रेरणेचे अखंड स्रोत आहे. त्यांच्या विचारांचा दीप आपण आपल्या मनात जपला तर प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात स्वराज्य उभे करू शकतो. चला, त्यांच्या आदर्शांचा मार्ग स्वीकारूया आणि खऱ्या अर्थाने देशभक्त बनूया. अशा या महान राजाला कोटी कोटी प्रणाम करून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय शिवाजी, जय भवानी. मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर भाषणे पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा.